सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय शिंदे घेणार, तर पुणे पिंपरीत भाजपकडून स्वबळाचा नारा। ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची शिंदे चाचपणी करणार, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत। चन्नी थल्लांसमोर मी माझी भूमिका मांडली, तर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषदा असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे, अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो। लोकसभा विधानसभा निवडणुका महायुतीने जिंकल्या, त्याप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा डौलानं फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो। स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आता महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळात बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। महायुतीच्या 54 आमदारांना 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी, याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। तर यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 तर इतर 2 आमदारांचाही समावेश। तर आमदारांना दिलेला 5 कोटींचा हा विकास निधी नसून लाच आहे, यातून कमिशनबाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत, पण यांची डोकी फिरलेली आहेत। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे, काही होणार नाही। ही लाच आहे, 5 कोटी रुपये ही लाच आहे, पण कमिशनबाजी नक्की होईल। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही, निलंबन मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं, तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता। तर निधी दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, पाठच्या दारानं आलेल्या या भोंग्याला काय माहिती आहे? राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नरेश म्हस्केंची टीका, तर कोणताही दुजाभाव करणार नाही। इथे शपथेला हरताळ फासला, निधी वाटपावरून सतेज पाटलांची सुद्धा सरकारवर टीका। प्रत्येकाला विकास कामं करायची असं, आणि जर निधी दिला असेल, मला काही त्याची कल्पना नाही, पण दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहित आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं।